नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवरती सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर ही मी जी कविता घेऊन आलेली आहे तर शेवटपर्यंत ऐकावं अशी माझी विनंती आहे. आणि मी कवयित्री म्हणून प्रसिद्ध होणं, लेखक म्हणून प्रसिद्ध होणं तुमच्या श्रोते मंडळीच्या हातात असतं. तुम्ही जर सर्वांनी मला शेअर केलं, लाईक केलं, बेल आयकॉनला क्लिक केलं, सुंदर समीक्षा दिल्या, सांगितल्या की छान आहे म्हणून, तर माझ्या मनाला पण उभार येईल आणि मी प्रसिद्ध पण होईल, कारण ते सर्व तुमच्या हातात आहे. तर ही कविता माझी शेवटपर्यंत ऐका ही विनंती आहे. तर ऐका, कविता म्हणजे काय असते. कविता म्हणजे काय असते, मनातील भावनांची साय असते. कविता म्हणजे काय असते, मनातील भावनांची साय असते. कधी ती आपला बाप असते, तर कधी ती आपली माय असते. कधी ती आपला बाप असते, तर कधी ती आपली माय असते. लिहितो म्हणण्याने येत नसते, अचानक मनात उमलत असते. लिहितो म्हणण्याने येत नसते, अचानक मनात उमलत असते. कधी डोळ्यातून झरत असते, कधी कंठी हुंदका दाटून बसते. कधी डोळ्यातून झरत असते, कधी कंठी हुंदका दाटून बसते. कधी उगाच कुणाचा द्वेष करते, कधी कुणासाठी फुकाच झुरते. कधी उगाच कुणाचा द्वेष करते, कधी कुणासाठी फुकाच झुरते. जन्म त्याला मरण असते, कविता मात्र चिरंजीव असते. जन्म त्याला मरण असते, कविता मात्र चिरंजीव असते. तर ही अशी माझी कविता शेवटपर्यंत ऐकावं ही विनंती आहे आणि धन्यवाद.